केलेलं होतं। त्यानंतर आता यशोमती ठाकूर असतील किंवा विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय की गडकरी साहेबांनी जो एक इंटरव्ह्यू दिला त्यामध्ये त्यांनी म्हटलं की माझ्याही मतदारसंघात तब्बल 3.5 लाख मतं गायब झालेली होती, जी माझी हक्काची मतं होती। सर, याला जोडून असा प्रश्न आहे की राहुल गांधी अर्बन नक्षलवादाची भाषा बोलतात, नाही असं आहे की राहुल गांधीवर मी कालच बोललेलो आहे, खोटं बोला रेटून बोला चालू आहे राहुल गांधीचं। आणि माझं तर काल त्यांना आव्हान आहे, पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये तुमचे प्रत्येक पक्षाचे बूथ लेवल एजंट असतात। जेव्हा तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायची वेळ होती तेव्हा तुम्ही घेतलं नाही। बाळासाहेब थोरात निवडणूक हारले, ऑब्जेक्शन घेतलं नाही। नाना पटोले 1200 मतांनी निवडणूक त्या ठिकाणी 200 मतांनी जिंकले, फक्त मशीनवर हरले, ऑब्जेक्शन घेतलं नाही। तुम्ही पूर्ण निवडणूक प्रक्रियेवर ऑब्जेक्शन नाही आहे। या राज्यामध्ये एक तरी मला बूथ दाखवा, या राज्यामध्ये एक तरी मतदारही दाखवा। 1 लाख बूथ आहे राज्यामध्ये, 1 लाख बूथवर एका काँग्रेसच्या नेत्याने ऑब्जेक्शन घेतलं। 1 लाख मतदार पेटी मतदान झाल्यानंतर मतदानाच्या वेळी जेव्हा पेटी सील होतं तेव्हा ऑब्जेक्शन घेतलं। 1 लाख बूथवर कधी तुम्ही त्या ठिकाणी मतदान प्रक्रियेवर ऑब्जेक्शन घेतलं। आता निवडणुका झाल्यानंतर तुम्ही निवडणूक हारले आणि आताही काय सांगतील निवडणूक हारल्यावर? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडी भुईसपाट होणार आहे। भाजपा महायुती 51% मतांनी जिंकणार आहे। आजही संधी आहे। आता काय म्हणतील मतदार यादी चुकल्या, आता मतदार यादी पाहण्याची वेळ आली आहे। मी काँग्रेस पार्टीच्या नेत्याला आवाहन करतो, आता तुम्ही मतदार यादी बघून घ्या पुन्हा येणाऱ्या महानगरपालिकेची, जिल्हा परिषदेची, आणि आत्ताच ऑब्जेक्शन घेऊन टाका, नाही तर उद्या हारल्यावर पुन्हा म्हणतील की मतदार यादी चुकीची होती। काँग्रेसच्या नेत्यांना यशोमतीताई म्हणताना घ्या ऑब्जेक्शन, घ्या तुम्ही बूथ वाईज ऑब्जेक्शन, वडेट्टीवार घ्या ऑब्जेक्शन। आम्ही यावेळी ज्या निवडणुका जिंकणार आहे 51%च्या वर मतांनी जिंकणार आहे। आता मतदार यादी दुरुस्त करून घ्या ना, आहे ऑब्जेक्शन, आता वेळ आहे, ऑब्जेक्शन घ्यायला वेळ आहे। का घेत नाही ऑब्जेक्शन तुम्ही? पण या ठिकाणी राहुल गांधी बोलता, राहुल गांधींना त्यांच्या गुड लिस्टमध्ये येण्याकरता, राहुल गांधीच्या गुडबुकमध्ये येण्याकरता या विदर्भातले काही नेते हे प्रयत्न करतात आहे। त्यांना गुडबुकमध्ये राहू द्या। राहुल गांधींना या देशाची काही नाळ कळलीच नाही, विकासाची नाळ कळली नाही। ते फक्त आता खोटं बोला रेटून बोला करतात आहे। या पवित्र लोकशाहीच्या निवडणूक आयोगाच्या कामावर ते आक्षेप घेत आहे। जेव्हा लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये 2,50,00,000 मतं मिळाले काँग्रेसला, 31 खासदार जिंकले, तेव्हा निवडणूक मतदार यादी बरोबर होती, तेव्हा त्यांची मशीन बरोबर होती। आणि भाजपा जिंकली, मशीन खराब झाली, मतदार यादी खराब झाली। हे जे धंदे सुरू केले आहेत हे धंदे चुकीचे आहे। आताही आव्हान आहे, येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकामध्ये तुम्ही मतदार यादी चेक करा आणि या रणांगणामध्ये 51%ची लढाई भाजपा महायुती जिंकणार आहे।